फक्त रामनामाच्या भजनानं वाल्याचा वाल्मिक, वाल्मिकाची वाल्मिक ऋषीन, वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक. ताकद कशाची? भजनाची. तुकोबाराय सांगतात देवा याच्याकरता मी फक्त तुझं आवडीनं गुण गावं एवढं देऊन टाका. आवडीनं गुण गाण्यात उद्धार कोणाचा झाला? तुम्ही गंध लावणारी माणसं आहात, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहात, शक्य असल्यास पंढरपूरला पण तुम्ही जाऊन आलेली माणसं आहात. तुम्हाला चंद्रभागेचं पण स्नान झालेलं आहे, तुम्हाला इंद्रायणीचं स्नान झालंय, तुम्ही देहू पाहला, तुम्ही आळंदी पाहली, तुम्ही पैठण पाहलं, पंढरी पाहली. म्हणून तुमचा उद्धार होईल नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही. सज्जन नावाचा खाटीक बोकडे कापित होता. बोकड्या कळतो ना, शेळीचं पोरग. ज्या बोकड्याला कवडीची अक्कल नसती, बोकड्याला अक्कल असती का? बोकड्याला जन्म झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्याला त्याची बहीण कळत नाही. याच्यापेक्षा खालचं काय सांगू तुम्हाला? जन्म झाल्याच्या नंतर त्या आजेच्या बस्त म्हणजे बोकड. आगा भास्कराची आतेजा प्राप्त या तीन भजा. हे 3 दिवसाचा जो काल त्याच्यावर प्राप्त झाला ना, त्या तिसऱ्या दिवशी इतका त्याचा उदय काल येतो कामाचा की त्याला त्याची स्वतःची भगिनी सुद्धा कळत नाही. इतका हरामखोर बोकड्या. आणि त्याला तोडून ऐकणारा सज्जन नावाचा खाटीक. खाटीक तर कळालं तुम्हाला, जातीनं मुसलमान होता, पण त्या सज्जन नावाच्या खाटकाकडे इमानदारी भरलेली होती. इमानदार होता, इमानदार होता. आणि त्याच्या इमानदारीला जगाचा मालक भुलला, त्याच्या पारड्यात जाऊन बसला. सज्जन कसा या ऐकू लागे मास. म्हणजे असं पारड धरून नाही ऐकलं. त्याच्या इमानदारीमुळं, त्याच्या इमानदारीचा फायदा घेऊन त्याला काही नालायक लोक फसवत होते. 2 रुपये देत होते आणि 5 रुपयाचं मास नेत होते. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, मरल रे याचा संसार, खाटी खेपण इमानदार आहे. मापच झाला देव. त्याचा किलो असतो का तो, अर्धा किलो. जितके पैसे दिले तितकं लहानसं होत होता, जितके जास्त पैसे दिले तितकं मोठं होत होता. महाराज त्याच्याही लक्षात आलं आणि कालांतराने व्यवसाय सोडून दिला आणि जीवनभर सज्जन नावाच्या कसायाने भजन केलं. मला सांगा बाबू महाराज, आपण किती भजन केल्यावर आपलं नाव गाथ्यात येईल? किती 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 भजन केलं. एक जण म्हणला, नाही आमचे ते महाराज लय मोठ्या परंपरेतले सुंबळ्या, तरी पण त्याचं बी येत नाही. लय मोठ्या परंपरेतला आहे तर लय पैसे कमीन, दुसरं काय करीन? 4-2 बंगले बांधील, काय करीन दुसरं? भारीच्या गाडीत फिरीन, काय करीन दुसरं? येऊ शकतं आपलं ना? नाही. आज सज्जन नावाचा खाटी गाथ्यात आहे. हा, भजनात त्याचं नाव घेतलं जातं का? महाराज जीवनभर शेवटच्या टप्प्यात वाणी पवित्र करून विटेवरच्या मालकाचं भजन केलं. हे आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे. आवडीनं. पुन्हा एक नाव सांगू तुम्हाला. कोल्हाट्याचं कुळ कळतं ना तुम्हाला? कोल्हाट्याचं कुळ. या कोल्हाट्याच्या कुळात एक हरिभक्त जन्माला आले. कोल्हाट्याच्या कुळात. हो. त्या हरिभक्ताचं नाव होतं लाख्या नावाचा कोल्हाटी. लाखा नाव होतं त्याचं, लाखा. निष्ठावंत वारकरी पंढरपुरातल्या मालकाचा. महाराज त्यानं पकवाद नाही वाजिला, त्यानं विना नाही, त्यानं टाळ नाही, त्यानं ढोल वाजिला. ढोल. आणि ढोल हे शौर्याचं वाद्य. आपल्या संप्रदायात एक अनन्य साधारण छोटस त्याला महत्व आहे. ढोल ढमामे गरजती. ढोल एक शौर्यशाली वाद्य. आपल्याकडे गणेश उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव याच्यामध्ये ढोल पथक असते. ढोल पथक फार प्रभावशाली मुली, प्रभावशाली मुलं ते ढोल वाजवत असतात. चित्त थरारक असतं ते. हो. आणि या लाख्या कोल्हाट्याने जीवनभर रामकृष्ण नामाच्या बळावर ढोल वाजिला. जीवनभर. आज त्याचं गाथ्यात नाव घातलंय. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचं नाव काढायला कोणाची मायवेली? ताकद कशाची? फक्त
फक्त आवडीनं भजन करण्याची, फक्त आवडीनं भजन करण्याची. पुन्हा एक तिसरा मुद्दा मांडू तुमच्या पुढे. टोल नाक्यावरती टाळी वाजवणारा, टाळी नाही टाळ्या वाजविणारा, टाळी आणि टाळ्या याच्यात फरक असतो. टाळी ही भजनात वाजवल्या जाते आणि टाळ्या प्रसन्न होऊन वाजल्या जातात. अजूनही फडकऱ्याच्या नियमामध्ये एखादं वाक्य प्रभावशाली पडल्याच्या नंतर खालून टाळ्या स्वीकारत नसतात. ती टाळी फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतानाच वाजती. आजही नियम आहेत काही काही ठिकाणी. काही काहीचं काय नाही. माझ्यासारखा एखादा कीर्तनकार असला की मी आधीच सांगितलेलं असतो सोपान महाराजाला, मी असं बोलन मग तुम्ही टाळी वाजवा, मग वाजते. सुमळ्या तुला कोण्या नरकात टाकावं यमाला पण कळणार नाही. कशाला सोंग करतो नाटक उगे आपले. ह्या संप्रदायात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. या संप्रदायात नाटक नाही. नाटकात नाटक जमत नाही. ते इथं कसं नाटक जमत. टोल नाक्यावर टाळ्या वाजवणारा एक ग्रस्त वेश स्त्रीचा आहे वरचा, शरीर पुरुषाचा आहे, वेश स्त्रीचा आहे, पण पुरुषार्थ नावाचं कार्ड विश्वाच्या मालकाने टाकलेलं नाही. गुणगाई नावडी आहे. ताकद काय, ताकद काय. त्या सद्ग्रस्ताने एका व्यक्तीचं लग्न पाहिलं. लग्न पाहिल्याच्या नंतर त्याची वरात, त्याची शेवंती, हे सगळे कार्यक्रम बघितले. त्याच्या डोळ्याला पाणी आलं. आई बाबांनी विचारलं, का रे का रडतोस? काही नाही म्हणे. असं लग्न माझं कसं होईल ग? का होणार नाही माहित नव्हतं आई बाबाला. त्या दिवशी कळून चुकलं हा पुरुषार्थहीन आहे. माहिती झाल्याच्या नंतर सर्वत्र त्याला आवाज तो बोलत होते, आवाज तो बोलत होते. महाराज, या विश्वाच्या मालकाने ज्याला जन्म दिलाय त्याला वाईट म्हणण्याची आपली लायकी नाहीये. आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही. एखादा डोळ्यामध्ये व्यंग असेल त्याला वाईट म्हणण्याची आपली काय पात्रता आहे? आपल्याला त्याला डोळा देता येतो का? नाही. एखाद्याला हात नसेल त्याला वाईट म्हणण्याची आपली काय योग्यता आहे? आपण त्याला हात देऊ शकतो का? त्याला पाय देऊ शकतो का? नाही देऊ शकत आपण. त्याला एखाद्याला दुरुस्त करू शकतो का? त्या अर्थी आपण त्याला हसू शकत नाही. हे ब्रह्मांडाच्या मालकाने त्याला जन्म घातलाय, त्याला विश्वास जगण्याचा त्याच्या परिणा अधिकार आहे. प्रभूची लेकरे सारी, तुम्ही आम्ही चेष्टा करण्याचा अधिकार. बऱ्यापैकी लोक नाव ठेवत होती. त्याची व्यथा एका वारकऱ्याने ऐकली. त्या काळातला जुनाट वारकरी गुणगाई नावडी याच्यावर सांगतोय. तुकोबरा एक का मागतात? देवा मी तुमचं आवडीनं गुण गाईल. दुसऱ्या कडव्यावर बोलू, आपण ध्रुपदावर बोलू. तर त्या सद्ग्रस्ताने विचारलं, का रे तू खिन्न आहेस? दादा, विटेवरच्या मालकाने जे शरीर दिले ते जीवनभर खिन्नता पदरात टाकणार दिले. का रे? का असं म्हणतो? पुरुषार्थहीन आहे. काळजी करू नकोस. लोक नाव ठेवते याच्याकरता भीतोस? काही नाही. अरे, जी लोक तुझं वर्णन करतील, जी लोक तुला नाव ठेवतील, जी लोक तुझी निंदा करतील, हे भडवे एके दिवशी मारणार आहेत ना. सारे एके दिवशी मारणार आहेत. यांच्या घरातली लोक यांना हाताने पकडून देणार आहेत. आणि तू काय अपेक्षा करतो यांच्याकडनं? यांनी जरी तुला चांगलं म्हणलं तरी हे मारणार आहेत. यांनी जरी तुला वाईट म्हणलं तरी मारणार आहेत. यांच्याकडनं अपेक्षा तरी कशाला करायची? दादा, मरक्या माणसांनी चांगलं म्हणावा एवढीच अपेक्षा जीवनात होती. ती सुद्धा चांगली म्हणत नाहीत, तर अधिकारी लोक मला कधी चांगलं म्हणतील? अरे, जगाचा बाप तुला चांगलं म्हणेल, पण मी सांगतो तितकं ऐक. आजपासून त्याचं भजन करत राह. आणि तो तृतीयपंथी सज्जन भजन करू लागलेला आहे. किती भजन केलं सांगू तुम्हाला? जीवनभर भजन केलं. जीवनभर भजन केलं. ज्यानं भजन करायला लावलं तो मृत्यू पावला. त्याला विमान येईन काय नवलाची गोष्ट आहे? अहो, एका तृतीयपंथी व्यक्तीला
परमार्थात पाळलं तर सामान्य व्यक्ती असेल, वैकुंठात जागा मिळाली आणि कालांतराने आयुष्य संपल्याच्या नंतर हाही सद्ग्रस्त मृत्यू पावला. त्यालागी विमान पाठविले, त्यालाही विमान पाठविलं. स्वर्गाचं आधिपत्य प्राप्त झालं. दोन्ही एकमेकाच्या गळ्याला कडकडाटून भेटले. ज्यानं भजन करायला सांगितलं तो आणि ज्यानं केलं तो, दोघांनी गळा भेट घेतली. आनंद वाटला. आनंदाश्रू डोळ्यातून आले आणि थोड्या वेळानं रडू लागला. त्या सद्ग्रस्ताने विचारलं, का रे, जी जी लोक तुला नाव ठेवत होती ती भंगिरी नरकात आहेत, ती संसारात गटांगळ्या खा लागली, बघ तू कुठे आहेस, बघ बघ बघ. ज्याचं लग्न पाहून तुला कस्तरी वाटलं होतं ना, माझं लग्न होईल का, बघ वरून बघ. त्याची बायको त्याला बुटानं हाणायली, वरून दाखवित होतं ते. आणि हानीत नाहीत का काही कायची बायका. हे बघ बघ त्याचं पोरग ते बापाला शिव्या द्याले. किती पोरं दाखवायची तुम्हाला बापाला शिव्या देणार. ते आमच्या पाया पडतील आणि बापाला शिव्या देतील असे मोकर आहेत काही काही. जो बापाला वाईट मानणारा जर महाराजाच्या पाया पडत असेल तर त्याच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. अशा मूर्खाला महाराजानं पण स्वीकारलं नाही पाहिजे. मूर्ख असतात ती, नालायक असतात. बघ बघ ही खालची बघ. त्यानं सांगितलं, दादा तुम्ही सांगितल्यामुळं मी आवडीनं विटेवरच्या मालकाचं भजन केलं, मला विमान आलं, मला स्वर्गात जागा भेटली. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण खालच्याला माहिती आहे का. म्हणले, चंद्र सूर्य येतोपर्यंत सगळ्याला माहीत होणार. कसं माहीत होणार, कसं, तुझं नावच गाथ्यात घातलंय. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. याच्यातला एक तृतीयपंथी होता. महाराज चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचं नाव जिवंत, पण ताकद कशाची आहे, अभंगातल्या दुसऱ्या कडव्याची. चांगली माणसं तुम्ही बघा महाराज, बघा
तृतीय पंथातला माणूस कुठे गेला? फक्त आवडीनं गुणगाण्याची. उद्याला संक्रांत होती, उद्याला संक्रांत होती. आज संध्याकाळी एक माऊली आपल्या मालकाच्या जवळ बसली. मालक म्हणजे पतीच्या जवळ बसली आणि नवऱ्याला विचारलं, धनी, आहो धनी. इथं एकही बाई नवऱ्याला धनी म्हणत नसल. हातवरी करा ना, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. नाही म्हणणार. जिबील वेल्डिंग झाली ना त्याच्या, कशी म्हणील? दम नाही सप्त्याला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला. गुण कुठं येतो तुम्हाला? नका का धनी म्हणी ना, पण मालक म्हणी जा. तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे. मालक म्हणी जा, मालकाचा आदर करी जा. आहो धनी. काय ग? उद्याला संक्रांत आहे. होय. संक्रांतीचा पर्व काळ किती वेळपर्यंत आहे? सकाळच्या 4:30 पासून दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत पर्व काळ आहे. गुणगाईन आवडी सांगते. सकाळच्या 4:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. बाई 3-3:30 वाजता उठल्या, स्नान आटपलं, ताट घेतलं, ताटामध्ये सुगडे घेतली आणि मंदिरामध्ये वाण देण्यासाठी मंदिरात एकट्याच गेल्या. देवाला वाण दिलं. देवाच्या दरबारात तुळशी वृंदावन होतं, तुळशीला वाण दिलं आणि घरी आल्या. 5:15 वाजलेली होती, अंधारच होता. मालक नुकतेच समुद्र स्नान करून आलेली होती. तेही वारकरी होते. मालक समुद्र स्नान करून आले आणि येता येता मालकाचं दर्शन घेतलं. संक्रांतीच्या दिवशी पहाटे, सूर्य उदयाच्या पूर्वी. विचारलं, प्रिये जी, एवढ्या सकाळी? होय, तुम्ही सांगितलं होतं सकाळी 4:30 वाजल्यापासून पर्व काळ आहे. अगं मग सकाळच्या 4:30 वाजल्यापासून दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत पर्व काळ होता. तू अंधारात का गेली? गेले मालक. सकाळी जाग लवकर आली, स्नान आटपलं आणि लवकर वाण द्यायला गेले. असं 2 वेळेस विचारलं, पण हेच उत्तर दिलं. उत्तर ते नव्हतं बरं. पुढे ऐका. दुपारची वेळ आहे. दुपारी एक शिपभर तांदूळ होते. शिप कळती का? शिप नदीत सापडत होत्या. शिपा, शिंपी नदीत सापडायच्या. नदीत बाबू महाराज तेवढी शिपभरच तांदूळ होते. शिपभर तांदूळ दळता येतात का? दगडाच्या खलबत्त्यात कुठले, त्याच्यात मिठाचा खडा टाकला आणि शिपभर तांदूळ कुटून गुंडीभर पाणीत टाकलं आणि त्याचं द्रावण करून संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना तांब्या तांब्या पिलं. काही नव्हतं खायला महाराज, काही नव्हतं. मुलाने आईला सांगितलं, आई पोट भरलं ग, आज लोटीभर आंबील पेली, लोटीभर. काय परिस्थिती महाराज. आणि 3-3:30 वाजता त्या मुलानं आपल्या आईला विचारलं, आई सकाळच्या 4:30 वाजल्यापासून तर 2:30 पर्यंत पर्व काळ होता, तो अंधारात वाण देऊन का आलीस? बाळा जाऊ दे रे, लवकर जाग आली. नाही आई नाही, बाबांनी तुला 2 वेळेस जो प्रश्न केला काही, त्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाहीस गाई. एक बोलू गाई, माझं वय कमी आहे गाई, मी तुझा बालक आहे, छोटा आहे. आई तुला माझी शपथ आहे, तू अंधारात वाण द्यायला का गेली? काय वाटलं असेल महाराज त्या माईला. पोराचं डोकं छातीला लावलं, आवळून धरलं, कडकड 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 हृदयाशी लावून रडू लागली. बाळा बाबांनी तुझ्या 2 वेळेला प्रश्न केले, उत्तर नाही दिलं. 3ऱ्यांदा विचारलं असतं तर द्यावंच लागलं असतं. आज्ञाभंग केल्याचं पाप लागलं असतं. आई मी विचारतो ग तुला, तू अंधारात का गेली? बाळा आपल्या गावातल्या सगळ्या बायका तुझ्याच बाबाला विचारून वाण देतात. दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांत होती म्हणून सगळ्यांनी उजेडात वाण दिले. नटून सजून साड्या घालून दागिने घालून
मंदिरात गेल्या. मग आई, या गावात तू एकटीच बाई आहेस, तू अंधारात का गेली? बाळा, माझ्या दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली रे. माझ्या दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली आहे. आणि सौभाग्यवती स्त्रीनं उलटी साडी कधीच नेसायची नाही. किती गरिबी आली तरी पदर 4-4 बाऱ्या शिवायचा. उलटी साडी नेसायचा अधिकार फक्त विधवा स्त्रीला असतो, सौभाग्यवतीला नाही. मग बाळा, मी सौभाग्यवती आहे रे, आणि मांडीवरती साडी फाटली, ते छिद्र बाजूला सरकत नाहीत. बाळा, मी अंधारात का गेले? मी याच्या करता गेले, तुझ्या बाबाचा अपमान नकोय. तू का म्हणे नग्न भाज, अरे ती लाज स्वामीशी. पत्नीचं शरीर उघड दिसतं, नवऱ्याची लाज जात असते. म्हणून बाळा, माझ्या कपाळाच्या मालकाची प्रतिष्ठा पणाला लावणं नकोय. माझ्या प्राणनाथाची, माझ्या पती परमेश्वराची आबरू लोकात जाऊ नये, याच्या करता मी अंधारात वाण देऊन आले. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. पण भजन नाही बंद केलं महाराज. ती एक वारकऱ्याची पत्नी होती. मालकानं किती भजन केलं असेल हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. पण भजन करणाऱ्या नवऱ्याला इतक्या परिस्थितीनं साथ दिली, ती सामान्य बायको असेल? काय पत्नी असेल महाराज ती? काय पत्नी होती, काय पत्नी. पंढरपुरातल्या मालकाने या भजनाची दखल घेतली काका, आणि सासरवाडीतून धन आलतं. हे धन विश्वकर्मा नावाच्या महाराजाकडे दिलं, आणि त्यांना सांगितलं, ह्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं, सोनं काही उरलं, काय करायचंय? मसनवाटा सोन्याचं करा, मसनवाटा सोन्याचं करा. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. कुबेराला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. वारकऱ्याला गाव बी सोन्याचं आहे आणि मसनवाटा बी सोन्याचा आहे. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. महाराज, इतकी परिस्थिती, साडी नाही घालायला, साडी. या परिस्थितीत जीवन असलं तरी जीवनभर आवडीनं भजन केलं. महाराज, पंढरपुरातल्या मालकाने याची दखल घेतली. मसन वाट्या सगळं सोन्याचं दिलं, पण ताकद कशाची आहे? दुसऱ्या कडव्याची. देवाला म्हणतात तेव्हा
ज्याच्या पत्नीला साडी व्यवस्थित नेसायला नाही, ज्याच्या लेकराला एक टायमाची चतकोर भाकरी नाही, अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या माणसांना तू मसनवाट्या सगळं सोन्याचं देतोस का बरं देवा? भगवान म्हणतात तुको बरं आहे, त्यांनी माझं आवडीनं भजन केलंय. मग आवडीनं भजन करणाऱ्या इतक्या तळागाळाला गेलेल्या वारकऱ्याला जगात एक नंबरचा श्रीमंत करतोस. कोणालाच का मसनवाटा सोन्याचा आहे? रावणाला तर नाही. ज्या कुबेराकडनं पैसे उसने घेतलेत ना, देह हे काळाचे धन मनुष्याचे काय पंढरपुरातला मालक आजही त्याचं उष्ण फेडायलाय, तरी पण त्याला मसनवाटा मातुड्याचा आहे. मसनवाट्या सगट गावासह सोन्याचं फक्त वार करायला, ती ताकद फक्त भजनाची, आवडीनं गुणगाण्याची ताकद आहे. भजन करण्यासाठी जातीचा प्रबंध नाही. मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला. सज्जन नावाचा खाटीक मुसलमाने भजन केलं, नाव इतिहासात वारकरी संप्रदायातले. कबीर महाराज, लतीफा नावाचा मुसलमान, कबीर मोमीन लतीफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास नाव्याच्या कुळातले माझे संत शेना बाबा. जीवनभर भजन केलं, जीवनभर भजन केलं. एक लक्षात ठेवू का? सांगता का? एक लक्षात घ्या. मोठ्या माणसाच्या पुढून जात असताना गरीबाला मान खाली घालावं लागते. आपण पाहतो का नाही? म्हणजे आदरयुक्त भीती असते. मोठा मी पैशानं म्हणत नाही बरं, आचरणानं मोठा असलेला व्यक्ती जर रस्त्यानं चालला तर एखादी सात्विक स्त्री समोरून चालली तर पटकन पदर पुढं सरकवती, माग नाही पुढं सरकवती. फक्त तिच्या साडीला पदर असला पाहिजे. मग एखादीच्या साडीला जर पदरच नसेल तर ती कसा सरकीन? साडीला पदर असला पाहिजे. मला वाटतं सगळ्या साड्याला असतेच का पदर? म्हणजे काही काही घेत नाहीत म्हणून याच्यावरून वाटतं की यांच्या साड्याला त्याच्या मालकाने पदर आणले नसावा असं मला वाटतंय. आता त्याला विचारावं तर बाईला विचारायची आपली काय पात्रता आहे? हानी नाही एखादी थुतरीत. एक आदरयुक्त भीती कोणाची? वैचारिक पातळी ज्याची मोठी आहे त्याच्याकडे माणसं आदराने खाली वाकून चालतात. इथं उलट आहे, इथं उलट आहे. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याची हजामत करणारा वारकरी, दुसऱ्याची हजामत करणारा वारकरी माझे शेना बाबा हे जर पंढरपूरला गेले तर पंढरपुरातला मालक हे दर्शन घेऊस तर मान खाली वाकीत होता. शेना महाराजाच्या डोळ्यात डोळे घालून जगाचा बाप पाहत नव्हता. का? भजनाची इतकं पुण्य झालं. ब्रह्मांडाचा तो संती केला ऋणी,
संतांनी देवाला पैसे दिले असतील करुणी करायला नाही. आणि काय होतं यांच्याकडं, आणि त्याच्याकडे कोणती कमी होती? ते कशाला बाबू देव कशाला पैसे घेईल? मग ऋण कशाचं आहे? फक्त भजनाचं. जीवनभर निष्ठेनं भजन केलं, या भजनाचं कर्ज वाढलं. म्हणून जगाचा बाप माझ्या सद्गुरु सेना महाराजांच्या पुढे मान वाकीत होता. डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद नव्हती. विश्वाचा मालक जर ऋणी केला असेल, आपलासा केला असेल, त्या संतांच्या पुढे जर खाली वैचारिक पातळीची आदरयुक्त भीती ठेवून जर वागत असेल तर फक्त भजनाची ताकद होती. तुकोबाराय म्हणतात, देवा या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी, या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीच्या दाढ्या कटिंग करणारे सेना बाबा आज जगाच्या बापाला वाकवत होते. याची ताकद काय? फक्त दुसऱ्या कडव्याची गुण
संप्रदायाचा नियम आहे. आपल्याला जर बाकीचे प्रमाण पाठ नसतील तर कीर्तनकारानं सोडलेली गोड म्हणायचं, हा संप्रदायाचा नियम आहे. काही बी हिंदी मधात घातलं, गाणं मधात घातलं, अशा पण नालायकायला तुम्ही बोकांडीवर घेतलंय. विठाला ही संप्रदायाची परंपरा आहे. गोड चालवा छान. एक मुद्दा सांगतो. बराच टाइम झाला बाबू महाराज, याने उठायला पाहिजे होता. आता उठत नाही नाही, हे मला पेटवायच्या मागे 11:30 वाजून गेलेत. एक मुद्दा मांडतो, एक सोपा मुद्दा, तुम्हाला कळेल, रुचेल, पचेल. मला अडचणीत हात घालायचा नाद नाही, इचू निघत असते. सोपं सांगायचं, कळेल, पचेल. ह्याच्यात काय गेलं, त्याच्यात काय गेलं, कशात काय गेलं, फाटक्या मुठ्या हे सांगत आहे. ह्याच्याला आगावपणा. सोपं सोपा. हा संप्रदाय भक्ती संप्रदाय. या संप्रदायामध्ये भजन परंपरा आहे. गोड बोलायचं, गोड. इथं बसलेल्या कोण्याही एका व्यक्तीला 1 लाख रुपये देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून गावात फिरायचं. म्हणजे माझ्याकडे लय पैसे झाले त्याचा अर्थ असा नाही, मी तुमच्याकडूनच भीक मागणार आणि देणार. मी कुठून देऊ बैल न खट्या नाव तू बाटे. चला 5 लाख रुपये देतो, नेसल का महाराज कोणी? नाही. माझ्या पंढरपुरातल्या जगाच्या बापानं 27 दिवस लुगडं नेसलं. 27 दिवस नुसतं लुगडं नाही नेसलं, जगाचा बाप असून लुगडं नेसलं आणि एका बाईचे कपडे धुतले. ती बाई वारकऱ्याची बायको, तिचं नाव होतं सोयराबाई. सोयरा. महाराज कशासाठी पागल झाला असेल, कशासाठी वेडा झाला असेल? फक्त भजनासाठी. या बाईच्या सासऱ्याने जीवनभर भजन केलं. तिच्या सासऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. जीवनभर भजन केलं, जीवनभर. कालांतराने सासऱ्याच्या पश्चात त्या बाईच्या मालकानं भजन केलं. त्या बाईच्या मालकाचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. काय ताकद महाराज. तुकोबाराय सांगतात, देवा ज्या कुळातल्या माणसांनी भजन केलंय त्या कुळातल्या लोकांचं काम करण्यासाठी लुगडं नेसतोस ना, लुगडं. मग इतकी भजन करण्यात ताकद आहे म्हणून गुणगाईनं आवडी. पुन्हा एक सांगतो मुद्दा, बचाला आता एवढा हे का नाही. एक सांगतो, बचाला. मला काय तुम्ही आशीर्वाद दिला, मी महिनाभर बोलतो. हो, महिनाभर नाही. तुम्ही म्हणले याच कडव्यावर बोलायचं 2-4 महिने, रोज आजचा शब्द उद्या नाही, तरी येडपट गिरगावकर बोलन. हुशार तर किती दिवस बोलतील. मी बोलन 2-4 महिने, हे आजचा शब्द उद्या नाही, रोज ऐकत राहा. नुसती गुण गाण्याची ताकद. 5,500 पुरावे येतं. झालेतच किती तुमच्या पुढे आता आहे, 1.5-2 तासात. किती दिवस चालतील, किती दिवस चालतील. मेमरी कार्ड लय गोड आहे महाराज, हे उघडतच नाही, म्हणून तो मोबाईल साधा वापरतो. हो, दे मोठ्या मोबाईलच्या कार्डाच काय खरं नसते. मग ते लोकेशन टाकायचं तर रेंजच नाही, याची जातच नाही, याच्यात कोणाची घुसत नाही. महाराज चोखोबारायच्या पत्नीचं बाळांतपण करण्यासाठी इतकं भरकं काम केलं. बाळांतपण गोड काम नसतं बरं, फार घाण असते ती. फक्त एखाद्या लेकीचं बाळांतपण करणाऱ्या त्या लेकीच्या माईला विचारा, लेकराची बाळा ते धुताना कितीच गोड वास येतोय. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला. पोरीला पोरग झाल्यावर आजीचा कोण असतो तो? नातू. बरं आवड असती का नाही पोरीला पोरग झाल्यावर? मग नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले का, त्या दगडावर आजी तिचं लुगडं धुत नाही. मी काय बाळातीन झालो नाही, मी अजून कोणाचे बाळाती धुतली नाही, पण मला वाचनाचा नाद आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा इतकं काम केलंस तो केवळ भजनामुळं, आवडीनं भजन करण्यामुळं. बरं ठीक आहे, केलं असेल, नवल नाही, जाऊ द्या. साडी नेसली असेल, बाळाती धुतली असतील 7 दिवस,
काहीच नवल नाही, काहीच नवल नाही. मला सांगा, साडी नेसून दुसऱ्याची बायको आता येतं का? का वेड होऊन या कामिनीच्या पेक्षा स्त्रीचा वेश धरून दुसऱ्याची बायको कशी व्हावी? झाला नाही का अर्जुनाची? काम्ये कवनी सुभद्रा आठवली से मनी. काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुनाला सुभद्रा आठवली. आता या वनात बायको कशी येईल? ती तिच्या घरी होती ना, कशी येईल तिथं? इतकं सुंदर वन आहे, काम उत्पन्न झाला. आणि या वनामध्ये क्रीडा करण्यासाठी माझी सुभद्रा नावाची पत्नी असती तर किती बरं झालं असतं. पंढरपुरातला मालक तात्काळ सुभद्रा झाला, तात्काळ सुभद्रा झाला. महाराज, देवानं प्रश्न केला, चोखोबारायच्या पत्नीचे बाळांत बरकन करण्यासाठी, बाळांते धुण्यासाठी, तिचे लुगडे धुण्यासाठी, चोखोबारायच्या घरच्यांचे कपडे धोतर धुण्यासाठी तू बाई झालास याबद्दल दुमत नाही. त्यांनी भजन केलं. अर्जुनाची बायको झाला ना तू, कशा करता? भगवान रडू लागले. तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, अर्जुनानं नुसत्या तोंडाने भजन नाही केलं. अर्जुन झोपी गेल्यावर अर्जुनाचे रोम भजन करीत होते, अंगावरचे रोम भजन करीत होते, रोम. म्हणून अर्जुनाचं पिसं लागलं होतं. महाराज, हा कोपे तरी निवांतच आहे, हा ऋषे तरी बुझावीतच आहे. अर्जुनाचं नवल पिसं लागलं होतं, पार्थाचं नवल पिसं, नवल पिसं. ताकद कशाची आहे? फक्त भजनाची. गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी. पुन्हा एक मुद्दा सांगतो, जाऊ दे आता, बस झालं ना. अजून एक सांगतो, अजून एक सांगतो. पुन्हा एखादा म्हणून हे उगच म्हणला मी 2-3 महिने बोलवतो, याला येतच नसन पुढचं काय, अशी उकरीत येईल. ऐकत राहा, ऐकत राहा. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो, आहे का नाही? बोधावर. काही काही 2% पांचट लोक इतके हरामखोर झाले, ते म्हणले महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो, कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय असतो. कीर्तनातून आपल्या जीवनात काहीतरी उपयोगाचं होईल, त्याचं तिळा इतकं जर त्या कीर्तनातून भेटलं तर त्याचं नाव कीर्तन. आणि आपल्या फायद्याचं, जीवनाच्या फायद्याचं कीर्तनात जर भेटलं नसेल तर तमाशाला नाव ठेवू नका. त्याच्यापेक्षा याचं कीर्तन बेकार, ज्याच्यात बोध नाही ते कीर्तन. विठाला महाराज, संप्रदायातली जी जुनाट लोक होती का महाराज, पैसे नव्हते त्यांना, पैसे तर नव्हतेच, पण आता जे आम्हाला खाला आहे का त्याच्यातलं 5% पण त्याला खाला नव्हतं. कशाच्या पातळ चपात्या आल्यात, कशाचे गुलाबजामुन आले चोपन. महाराज काय होतं बाबू महाराज त्यावेळेला, कशाच्या पुऱ्या असत्याल, कशाची बासुंदी असेल. पायी पायी जाऊन कीर्तन केले हो जुन्या लोकांनी. कन्या आंबाड्या घुगऱ्या खाल्ल्या, पण नियम नाही मोडले. आमच्यासारख्या नालायकांनी सुद्धा नियम नाही मोडायचे. विठाला एक मुद्दा सांगतो, गुण गाण्याची ताकद. वारकऱ्याची पोरगी आहे, जीवनभर भजन करणार घर. संध्याकाळचं भजन झाल्याशिवाय त्या घरात कोणी जेवण करत नव्हतं. हा नियम होता, नियम 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 होता, नियम होता. असलं वारकऱ्याचं घर. आणि त्या घरच्या पोरीचं लग्न झालं आणि घर भेटलं पाकिस्तानी. तिथे कशाचं भजन आलं? ही पोरगी त्या घरात गेल्यावर सासऱ्याला माळ घातली. ती म्हणली मामा आता तुम्हाला चावणं, आता तर लाच धरा, चावणं तुम्हाला आता चावणं. मग 70 वर्षाच्या आजच सासऱ्याला माळ घातली. सासऱ्याला होती का नव्हती काय माहित, आजच सासऱ्याला घातली. नवऱ्याच्या आज्याला, त्याला हरिपाठ शिकिला. गावातून एके दिवशी दिंडी चालली, पुंजारा टाकायला गेली, चुलीचं राखुंड भरलं. काय म्हणते तुमच्याकडे? केर, केर झाडून काढलेला काय म्हणते? केर. आणि केर नेऊन टाकते त्याला काय म्हणते? उकांड्यात ना. उकांड्यावर टाकायला गेली, उकांड्यापासून दस्ता होता, दस्त्याने दिंडी चालली. बाप महाराज ती मिसळीन दिंडीत. बाया म्हणल्या मा कोणी कळ काय नाही म्हणली दिंडीला. चल
लग्न होऊन दिवस किती झालते? 5-7 दिवस. आता 5-7 दिवसाच्या नंतर नवरी गायब म्हणलं, नवरदेवाची परिस्थिती काय झाली असेल कल्पना करा, आहे का नाही? शिळी लांडगं पाहिल्यावरच झाला असेल. कसा असं तू पान पकड. 2-3 दिवस नाही काका, महिना सवा महिना दिंडीत. कोणाला कोड आहे? त्याला कोड आहे. महाराज उखंड्यावर टाकलेलं टोपलं नुसती साडी नेसून घरी नाही आणलं, तिच्या रूपात रूप घेऊन साडी नेसून उखंड्यावरलं टोपलं घरी आणून ठेवलं आणि उद्याच्या कामाला सुरू झाली. नुसतं सारवण सडा पोतरा भांडी कुंडी स्वयंपाक केला इतकं नाही. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची या मनी, हसते कवळोनी कामिनी सेजे पहुडविली. वासना उत्पन्न झाली पतीच्या अंतःकरणात. महाराज जगाच्या मालकानं ती पूर्ण केली, संसार विश्वाच्या मालकानं केला आणि गर्भ त्या वारकरी सखुबाईच्या पोटात राहिला. काय ताकद आहे महाराज. वारीहून आली ही खोटी सखू पंढरपुरात गेली आणि खरी सखुबाई घरी आली. देवाची पूजा केली आणि देवघरात पांडुरंगाची प्रतिमा होती. जात्यावरचा दगड घेतला. जात्यावरला दगड माहिती ना, गोल असतो. होय देसाई असतं ना वरवटा, आपण त्यांच्याकडे बसलो होतो ना, हो गोल वरवटा असतो वरवटा. देवाला सांगितलं, देवा लग्न झालंय तसं पतीची संग केला नाही आणि दिंडीत जो पुरुष पाहिला त्याला बाप समजिले, भाऊ समजिले, गर्भ कोणाचा आहे नाही सांगितलंस स्वतःच डोकं फोडून तुला रक्ताचा अभिषेक करते. थरथर मूर्ती कापली. सांगितलं, सखू तू सासरवाशी नव्हतीस, तुझ्या माहेरच्या कुळामध्ये अविरत माझं भजन करणारी लोक होती आणि त्या भजनाचा व्यासंग तुला लागला, तू दिंडीत गेलीस. तुझ्या जर संसाराचं मात्र झालं असतं तर ते वारकरी कुळ मातीत केलं असतं, माझं नावही मातीत केलं असतं. सखू तुझ्या जाग्यावर मी संसार केलाय, गर्भ तुझ्या पोटात. इतकं खालचं काम केलं. ताकद कशाची? फक्त भजनाची. गुणगाईन विढोबा रखुमाई